चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ टॉयलसम. टॉयलसम म्हणजे याचा अर्थ आहे, टॉयलसमचा अर्थ आहे असं काम विच इन्व्हॉल्व हार्ड वर्क. हार्ड वर्क, ठीक आहे, किंवा टेडियस वर्क. टेडियस वर्क, ओके. म्हणजेच काय, कष्टदायक काम, यालाच म्हणू आपण कष्टदायक काम, ठीक आहे. ऑप्शन बघा काय दिले. पहिला ऑप्शन दिलाय आपल्याला अगली. अगली म्हणजे काय, इंग्लिशमध्ये जर याचं मिनिंग बघितलं तर आपण त्याला म्हणू शकतो अनप्लीजंट, ठीक आहे. याला जर मराठीमध्ये म्हणायचं झालं तर कुरूप किंवा बदसूरत म्हणता येईल, ठीक आहे. पुढचा ऑप्शन आहे अट्रॅक्टिव्ह. अट्रॅक्टिव्ह म्हणजे काय, प्लीजंट म्हणजे हवा हवासा वाटणारा किंवा आकर्षक म्हणता येईल आपल्याला, आकर्षक. त्यानंतर आहे लाईट. बघा तर टॉयलसम म्हणजे हार्डवर्क, वर्क म्हणजे काम, कामाशी रिलेटेड आहे. तर ह्या लाईटला आपण थोडं कामाशी रिलेट करू. जर कामाशी रिलेट केलं तर याला आपल्याला म्हणता येईल हलका. आपण बघा लाईट वेट, हेवी वेट म्हणतो. लाईट वेट म्हणजे काय, हलक्या वजनाचा, ठीक आहे. पुढचा ऑप्शन आहे फास्ट. फास्ट म्हणजे स्पीडी, ठीक आहे, किंवा आपल्याला म्हणता येईल वेगवान. वेगवान, ठीक आहे. तर याच्यापैकी अँटोनिम कोणता येईल, आपला आन्सर काय येईल, तर ऑप्शन नंबर 3 लाईट. बघा वर्ड काय दिलेला आहे, टॉयलसम. टॉयलसम म्हणजे हार्डवर्क किंवा टेडियस वर्क, कामाशी रिलेटेड आहे. पहिला ऑप्शन आहे अगली. अगली म्हणजे अनप्लीजंट किंवा कुरूप, दिसण्याशी रिलेटेड आहे. इथे कामाचा आणि दिसण्याचा काही संबंध नाही. दुसरा आहे अट्रॅक्टिव्ह. अट्रॅक्टिव्ह म्हणजे प्लीजंट, त्यालाच आपण आकर्षक म्हणू शकतो. त्याच्यानंतर आहे लाईट. लाईट म्हणजे हलका. हलका म्हणजे बघा एखादी हलकी वस्तू आहे तर ते आपल्याला उचलायचे असेल तर कमी कष्ट लागतील. आपल्याला इथं कमी कष्ट लागणार आहे, ठीक आहे. तर बघा कष्टाचा ऑपोजिट काय येईल, कमी कष्ट, म्हणून आपला ऑप्शन येईल लाईट. आणि फास्ट म्हणजे स्पीडी. स्पीडी म्हणजे वेगवान. पुढचा प्रश्न आहे किंवा डेफियंट. डेफियंट म्हणजे काय, तर असा व्यक्ती जो एखाद्याला ओबे करायला रिफ्यूज करतो. डेफियंट म्हणजे रिफ्यूज टू ओबे, ठीक आहे. यालाच मराठीमध्ये काय म्हणू आपण, उद्धट किंवा उर्मट म्हणता येईल, ठीक आहे, किंवा अवाज्ञा करणारा म्हणता येईल, ओके. मग बघा इथं ऑप्शन काय दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे आपल्याकडे रिस्पेक्टफुल. रिस्पेक्ट म्हणजे काय, आदर. याला आपण काय म्हणू, आदरपूर्ण. आदरपूर्ण. दुसरा ऑप्शन आहे डिसिप्लिन. डिसिप्लिन म्हणजे शिस्तबद्ध. शिस्तबद्ध, डिसिप्लिन म्हणजे शिस्त, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ओबिडियंट. ओबिडियंट म्हणजे आज्ञाधारक. ओबिडियंट म्हणजे आज्ञाधारक, ओके. आणि चौथा ऑप्शन आहे टिमिड. टिमिड म्हणजे काय, लाजाळू किंवा भित्रा. लाजाळू किंवा भित्रा, ठीक आहे. तर बघा डेफियंट म्हणजे जो की उभे करायला रिफ्यूज करतो, म्हणजेच काय, उद्धट किंवा उर्मट किंवा अवाज्ञा करणारा. याचा विरुद्धार्थी शब्द काय येईल, तर अवाज्ञा. अवाज्ञाचा विरुद्धार्थी येईल आज्ञाधारक. म्हणजे आपला आन्सर काय येईल, ओबिडियंट. डेफियंटचा अँटोनिम ओबिडियंट. नेक्स्ट बघा
नेसेसरी. नेसेसरी म्हणजे काय, तर जे की नीडफुल आहे. नेसेसरी म्हणजे जे की नीडफुल आहे, किंवा मराठीत म्हणायचं असेल तर आपण त्याला म्हणू जे की आवश्यक आहे. आवश्यक आहे. ओके. ऑप्शन बघा. युजलेस. युजलेस म्हणजे काय, जो की कामाचा नाही किंवा निरुपयोगी. निरुपयोगी. ठीक आहे. त्याच्यानंतर जनरल. जनरल म्हणजे सर्वसाधारण. जनरल म्हणजे सर्वसाधारण. ठीक आहे. त्यानंतर आहे ट्रिव्हियल. ट्रिव्हियल म्हणजे किरकोळ किंवा क्षुल्लक. ट्रिव्हियल म्हणजे किरकोळ किंवा त्याला आपण क्षुल्लक म्हणू शकतो. ओके. आणि अनइम्पॉर्टंट म्हणजे जे की कमी महत्त्वाचा आहे किंवा बिनमहत्त्वाचा आहे. बिनमहत्त्वाचा. ओके. त्याला म्हणू आपण अनइम्पॉर्टंट. ठीक आहे. मग बघा, नेसेसरीचं ऑपोजिट काय येईल, जे की आवश्यक आहे, कामाचा आहे किंवा उपयोगी आहे. त्याचा विरुद्ध अर्थी काय येईल आपल्याला, निरुपयोगी, म्हणजे ऑप्शन 1 युजलेस. नेक्स्ट बघा, प्राईड. बघा, प्राईड म्हणजे काय, प्राईड म्हणजे आपण काय म्हणू शकतो, एका प्रकारे अभिमान. प्राईड म्हणजे अभिमान. ओके. मग याचा विरुद्धार्थी शब्द काय येईल किंवा याचा अँटोनिम काय येईल बघा. ऑप्शन 1 आपल्याला दिलेला आहे फ्रेंडशिप. फ्रेंडशिप म्हणजे मैत्री. ठीक आहे. दुसरा आहे शेम. शेम म्हणजे लाज. ठीक आहे. तिसरा आहे ह्युमिलिटी म्हणजे ह्युमिलिएशन. ह्युमिलिएशन म्हणजे आपण काय म्हणू, अपमान. आपण बघा म्हणतो त्याला खूप ह्युमिलिएट केलं, म्हणजे आपण त्याचा अपमान केला. ठीक आहे. कोऑपरेशन. कोऑपरेशन म्हणजे सहकार्य. सहकार्य. ठीक आहे. मग बघा, अभिमानचा विरुद्धार्थी शब्द काय येईल, अपमान. म्हणून आपला आन्सर काय असणार आहे, ह्युमिलिटी. प्राईडचं अँटोनिम येईल ह्युमिलिटी. ओके. पुढचा क्वेश्चन आहे सोअर. ठीक आहे. सोअर म्हणजे बघा, सोअर म्हणजे आंबट. ठीक आहे. चव, आंबट चव, त्याला आपण सोअर म्हणतो. इथं बघा, स्वीट म्हणजे गोड. ठीक आहे. बिटर म्हणजे कडू. ठीक आहे. फ्रेश म्हणजे ताजा. आणि सॉरो म्हणजे दुःख. ओके. तर बघा, ताजा हे तर येणार नाही, दुःख हे पण येणार नाही. ठीक आहे. आंबटचा ऑपोजिट काय येईल, गोड. कडू ऑपोजिट नाही येणार. ठीक आहे. म्हणून आपला ऑप्शन असेल स्वीट. पुढचा प्रश्न आहे फॉल्टलेस. फॉल्टलेस. फॉल्ट म्हणजे काहीतरी कमी असणे. फॉल्टलेस म्हणजे काय, कमी नसलेला. ठीक आहे. किंवा त्याला काय म्हणू आपण, त्रुटी नसलेला. त्रुटी नसलेला किंवा त्रुटीहीन म्हणू. ठीक आहे. मग बघा, डिफेक्टिव्ह म्हणजे अशी वस्तू ज्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी आहे. ठीक आहे. अशी वस्तू ज्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी आहे, त्याला आपण डिफेक्टिव्ह म्हणू. त्याच्यानंतर आहे फ्लॉलेस. फ्लॉलेस म्हणजे निर्दोष. ठीक आहे. ज्याचा काही गुन्हा नाही किंवा काही दोष नाही, अशा व्यक्तीला म्हणतो आपण फ्लॉलेस. ठीक आहे. निर्दोष. ओके. त्याच्यानंतर आहे परफेक्ट.
परफेक्ट म्हणजे अशी वस्तू ज्याच्यात काही त्रुटी नाही. ओके, किंवा परिपूर्ण आहे, परिपूर्ण. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो परफेक्ट. आणि दुसरा आहे ॲक्युरेट. ॲक्युरेट म्हणजे त्रुटीहीन, त्रुटीहीन. ठीक आहे, मग बघा फॉल्टलेस, त्रुटीहीन. ॲक्युरेट काय झालं, त्याचं सिनोनिम झालं. ठीक आहे, परफेक्ट येणार नाही, फ्लॉलेस येणार नाही, तर आपलं आन्सर काय असेल, डिफेक्टिव्ह. नेक्स्ट, ग्लूमी. बघा, ग्लूमी म्हणजे उदास. ठीक आहे, किंवा सॅड. ओके, किंवा निराश. बघा ऑप्शन काय दिलेत, आयडल. आयडल म्हणजे काय, तर एखादी वस्तू किंवा एखादी मशीन जे की काहीच काम करत नाही, निष्क्रिय आहे, अशा व्यक्तीला किंवा अशा वस्तूला आपण आयडल म्हणतो. आयडल म्हणजे काय, निष्क्रिय. आयडल म्हणजे निष्क्रिय, निष्क्रिय. ठीक आहे, किंवा आळशी. ठीक आहे, किंवा सुस्त. ठीक आहे, अशाला आपण आयडियल म्हणू शकतो. त्याच्यानंतर काय आहे, वाईस. वाईस म्हणजे बघा, चतुर म्हणता येईल, शहाणा म्हणता येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे चीरफुल. चीरफुल म्हणजे जो सदा आनंदी राहतो. ठीक आहे, त्याला आपण चीअरफुल म्हणू शकतो. आणि सॅड म्हणजे सदा दुःखी किंवा निराश राहणारा. ठीक आहे, मग बघा, ग्लूमी म्हणजे उदास किंवा सॅड किंवा निराश. याचा ऑपोजिट काय येईल, जो सदा आनंदी आहे, दुःखी आनंदी. मग ऑप्शन काय येईल आपलं, चीअरफुल. पुढचा आहे ड्राउझी. ड्राउझी म्हणजे झोपाळू. ठीक आहे, किंवा स्लीपी. ओके, ऑप्शन काय दिलेले आहेत, पहिला आहे ॲक्टिव्ह. ॲक्टिव्ह म्हणजे काय, जो जागृत आहे. ठीक आहे, किंवा जो ॲक्टिव्ह जो जागृत आहे किंवा जो सक्रिय म्हणता येईल, सक्रिय आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर स्लीपी. स्लीपी म्हणजे झोपाळू, झोपाळू. ठीक आहे, त्याच्यानंतर फेमस. फेमस म्हणजे जो गाजलेला आहे, प्रख्यात आहे. ठीक आहे, त्याला आपण फेमस म्हणतो. ठीक आहे, त्याच्यानंतर लेथार्जिक. लेथार्जिक म्हणजे जो असा थकलेला आहे, ज्याला थकान जाणवते, त्याला आपण लेथार्जिक म्हणतो. ठीक आहे, त्याला म्हणून आपण थकलेला. ठीक आहे, किंवा कमजोर. ओके, पुढचा पुढचा वर्ड आहे मॅक्सिमम. ठीक आहे, मॅक्सिमम म्हणजे मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त. ठीक आहे, मग ऑप्शन काय दिलेले आहेत, सफिशियंट. सफिशियंट म्हणजे पुरेसा, पुरेसा. ठीक आहे, मिनिमम. मिनिमम म्हणजे कमीत कमी. ठीक आहे,
मिनिमम म्हणजे कमीत कमी, मोर म्हणजे जास्त, ठीक आहे, आणि लेस म्हणजे कमी, ठीक आहे. बघा याच्यातून विरुद्धार्थी भेटते. जास्तीत जास्तचा अँटोनिम काय येईल? कमीत कमी. मग आपला ऑप्शन काय असेल? ऑप्शन नंबर 2 मिनिमम. पुढचा वर्ड आहे शॉलो. शॉलो म्हणजे कमी खोल, कमी खोल. मग त्यालाच आपल्याला काय म्हणता येईल? उथळ, उथळ, ठीक आहे. बघा ऑप्शन काय दिलेले आहेत? पहिलं ऑप्शन आहे डीप. डीप म्हणजे खोल, ठीक आहे. दुसरं शॉल, काहीतरी स्पेलिंग मिस्टेक आहे का. तिसरं वाईट. वाईट म्हणजे रुंद. आणि चौथं शॉवर. शॉवर म्हणजे तुषार किंवा पावसाच्या सरी, त्याला आपण शॉवर म्हणू शकतो, ठीक आहे. किंवा वर्षाव आपल्याला म्हणता येईल, ठीक आहे. शॉवर. बघा शॉलोचा अँटोनिम काय येईल? डीप.